आणि आता संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तारखांची। उद्या लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर होणार आहेत। उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत। लोकसभेच्या निवडणुका 6 ते 7 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तारखा जाहीर झाल्याबरोबर देशात आचारसंहिता लागू होईल। दरम्यान लोकसभा निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते जयराम रमेश आणि आमदार रवी राणा यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। निवडणुका वेळेत घेतल्या जात आहेत। 2 निवडणूक आयुक्त बदलले आहेत। मोदी सरकारनं निवडणूक आयोगाचा ताबा घेतलेला आहे। त्यांनी निवडणूक यंत्रणेचा ताबा घेऊन संपूर्ण निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नये। या देशामध्ये लोकशाही टिकावी यासाठी गेल्या 100 वर्षामध्ये अनेकांनी बलिदानं दिलेली आहे, संघर्ष केलेले आहेत। त्याचं भान मोदी सरकारने ठेवावं। निवडणुका कधी होऊ द्या। इंडिया आघाडी देशभरात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी पूर्णपणे सज्ज आहे। आम्ही निवडणूक कार्यक्रमाची वाट पाहत आहोत। हेडलाइन जीवी सरकार ने तय कर लिया है कि कल 3 बजे चुनाव आयोग की बैठक में चुनावों की घोषणा की जाएगी। अच्छा है, सस्पेंस कल खत्म हो जाएगा। जो कल ही नियुक्त किए गए थे 2 इलेक्शन कमिश्नर, उनका भी मोहर छाप लग जाएगा इस शेड्यूल में और कल इसकी घोषणा होगी। आणि आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे की लवकर इलेक्शन आयोगाच्या तर्फे प्रेस कॉन्फरन्स होईल, डेट डिसाईड होईल, इलेक्शनची डेट कुठल्या टप्प्यामध्ये आहे, काय आहे, कधी वोटिंग राहील, रिझल्ट राहील, त्या सगळ्या डेट जी आहे त्याची आतुरता आम्हालाही होती। आणि आज उद्या जर इलेक्शन आयोग डिक्लेअर करत आहे तर मला असं वाटतं आणखी जोमाने ताकदीने भिडू आम्ही आणि त्या गोष्टीची वाट पाहणे, तिचा पिरियड जो आता खतम होत आहे। तर मला वाटतं ही आतुरता संपूर्ण देशात सगळ्या उमेदवाराला राहते, सगळ्या राजकीय पक्षाला राहते। ती आतुरता उद्या खतम होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।